करून घेतलं माझ्या पोरी. अहो जीवानी शिजायलो अशानं माझी पोरगी त्या नराधम संतोषला नाही सोडणार मी आता. असं नाही करायचं. त्याच्या पापाची शिक्षा आहे ना त्याला मी देणार साहेब. अहो जीवच घेतो साल्याचा जाऊन नाही त्याला नाही सोडणार. अहो त्याला सोडला तर माझ्या पोरीचं काय होईल? त्याला शिक्षा करायलाच पाहिजे. त्याला शिक्षा झाली होणार. त्याला शिक्षा होणार. तुम्ही शांत बसा बघू. हॉस्पिटल आहे हा नाही करायची. कळला ना? आता आपल्या प्राचीकडे लक्ष दिला पाहिजे आपल्याला. हा शांत राहा. त्या संतोषला सोडायचा नाहीच आहे आपल्याला. पण आता प्राचीची कंडिशन बघा ना. हा जिजू काय आहे सिच्युएशन? सिच्युएशन एकदम क्रिटिकल आहे. सई मॅडम नाही आहे तिथे. डॉक्टर शिंदे ऑपरेशन करतायत. राधा आहे बरोबर. ते डॉक्टर शिंदे पण राधा माणूस आहे. काळजी करण्याचं काही कारण नाही. पण सिच्युएशन थोडी क्रिटिकलच आहे. माझं चुकलं. जाधव साहेब शांत. त्या मॅडम म्हणाल्या तेच बरोबर आहे. कायम ओरडत आलो पोरीवर. कधी जवळ बसून तिच्या बरोबर प्रेमाचे 2 शब्द बोललो नाही की कधी तिच्या पाठीवरनं मायेचा हात फिरवला नाही. कायम मीच चुकत. आता जर का काय बरं वाईट झालं त्या पोरीचं तर असं नाही बोलायचं. आईला काय तोंड टाकू? धीर धरायचा. असं नाही बोलायचं. वैऱ्यावर पण अशी येळ येऊ नये हो. माय गॉड किती प्रेशर आहे राधावर. तिकडे त्या सुहासचा आजारपण आणि इकडे रोज नवीन टेन्शन. घरात सीमावहिनी आणि गार्गीची प्रकरणं चालू आहेतच. त्यातून प्रेग्नन्सी. कसं मॅनेज करेल सगळं? माझ्या सपोर्टची गरज आहे तिला. मी नाही जाऊ शकत तिला एकटं टाकून. नाही जाणार मी ऑस्ट्रेलियाला. जाऊन सांगतो रे हो तिला. रंजू राधा आली का? तिचा फोनही लागत नाहीये. अहो हॉस्पिटलमध्ये वेगळीच घटना घडली. तिथे काय? ते हवालदार जाधव त्यांच्या मुलीने ना हॉस्पिटलच्या गच्चीवरून उडी मारलीये. यशचा फोन आला होता. काय? हो ना. राधा ट्रीट करते तिला. वाचलीये ती पण जरा क्रिटिकलच आहे. म्हणून तिचा फोन लागत नव्हता. हो पण तुम्ही कशाला लावताय तिला फोन? मी नाही गो. तो शेजारच्या देसांचा नारू आहे. तो फोन लावतो पण स्विच ऑफ लागतोय. अहो पण कशासाठी? अगं तो सुहास जवळच बसलाय. सुहासचा ताप उतरत नाही. त्यात त्याला उलटी होते आणि हिचा फोन लागत नाही म्हटल्यानंतर रोहन मग हलगर्जीपणा करून चालणार नाही हो. ऍडमिट करायला लागेल त्याला. मी चेक करतो त्याला. पण किदा अरे पण पंचमीने येऊन दिलं नाही म्हणजे? ती काय नाही येऊ देणार. मी बघतो ना. घरवरनं थांबा. मी बॅग घेऊन येतो. तेव्हा डेंग्यू नसला म्हणजे झालं ना. अण्णा असं काही होणार नाही. तुम्ही शांत व्हा बरं. आणि आता केदार येतोय ना. हा या तुम्ही बसा बरं. केदार येईपर्यंत बसा. जरा शांत बसा. या काय झालं? इतके अर्जंट का बोलवलंयस? प्रियंका मी सौरभ तू बॅकआउट करण्याचा विचार तर नाही करत आहेस ना? हो प्रियंका. मी ऑस्ट्रेलियाला नाही येऊ शकत. मी राधाला आणि माझ्या घराला सोडून नाही येऊ शकत. नाही कॉन्ट्रॅक्ट नाही करायचं मला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज. तू आता असं बॅकआउट नाही करू शकत. तू कॉन्ट्रॅक्टवर सह्या केल्यास. मग काय झालं? जास्तीत जास्त काय होईल? मला कंपनीतनं काढून टाकतील ना. नुकसान होईल माझं. ठीक आहे ना.
होऊ दे नुकसान. नाही, तेवढंच नाहीये. तू कॉन्ट्रॅक्ट नीट वाचलंस? मी फक्त सह्या केल्यात. म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट तुझ्या लक्षात आलीच नसेल. कोणती प्रियांका? या पॉइंटला किंवा कॉन्ट्रॅक्ट पूर्ण होईपर्यंत केव्हाही तू बॅकआउट झालास तर डॉक्टर राधाचं हॉस्पिटल तिच्या हातून कायमचं जाईल. व्हॉट? हो. राधाचा आणि तिच्या हॉस्पिटलचा या सगळ्या कॉन्ट्रॅक्टशी काय संबंध आहे प्रियांका? जरी हे हॉस्पिटल डॉक्टर राधा आणि डॉक्टर प्रधानांचं असलं तरी त्यांनी रेवती मॅम कडून 5 कोटींचं कर्ज घेतलंय. काय? हो. तेव्हा परदेशातून काही आधुनिक मशीन्स मागवायच्या होत्या. सोनोग्राफी मशीन्स, एक्सरे मशीन्स, लेझर मशीन्स. तेव्हा रेवती मॅमची ट्रीटमेंट याच हॉस्पिटलमध्ये चालू होती. डॉक्टर प्रधानांच्या बोलण्यात आलं आणि रेवती मॅम आणि डॉक्टर प्रधानांमध्ये 5 कोटींचं डील फायनल झालं. त्यावेळी जे पेपर साईन झाले त्याप्रमाणे रेवती मॅम डॉक्टर राधा आणि डॉक्टर प्रधान यांना कधीही बाहेर काढू शकते. तुझ्या कॉन्ट्रॅक्टमध्येही तीच अट आहे. तू बॅकआउट करण्याचा प्रयत्न करशील हे ओळखून रेवती मॅमने अचूक अट घातली. हे बघ सौरभ, तुझ्या अशा डिस्टर्ब होण्याने तू सगळ्यांचंच नुकसान करणार आहेस. माझं जरा शांतपणाने ऐक आणि जरा विचार कर, म्हणजे तुला पटेल. ओके. एक विचारू? विचार. हा विचार तुला आज अचानक कसा आला? अचानक नाही प्रियांका. राधाची काळजी वाटते मला. एकतर सतत आमच्या घरी काही ना काही होत असतं. त्या सगळ्याचं प्रेशर असतं तिच्या. आणि त्यात 3 महिने मी परदेशात. रेवती मॅमने अट घातलीये मला की तिला कॉन्टॅक्ट करायचा नाही. ठीक आहे ना, मी नाही करणार. पण राधानी जर मला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला आणि तिला बाहेरून कळलं की मी आणि रेवतीने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केले तर काय होईल? तो धक्का सहन होईल तिला? तिला आणि आमच्या होणाऱ्या बाळाचं काही झालं ना? अरे सौरभ, तू तू खूप टोकाचा विचार करतोयस. यातलं काही होणार नाहीये. अरे 3 महिने बघता बघता निघून जातील. हे 3 महिने तुमच्यासाठी आहेत, माझ्यासाठी नाही. रेवती मॅम ना. सॉरी सौरभ, या बाबतीत तू रेवती मॅमना दोष देऊ शकणार नाहीयेस. त्यांनी तुला आधीच 2 दिवसांची मुदत दिली होती विचार करायला. डिसिजन तुझं होतं. मान्य आहे ना, मान्य आहे, डिसिजन माझा होता. पण मी माझ्या करिअरचा विचार करत होतो. ही संधी होती मला. माझ्या घरचा प्रत्येक जण मला म्हणायचा, कर काहीतरी, करिअर बद्दल कर, पायावर उभा राहा. मग अशी गोल्डन अपॉर्च्युनिटी मी कशी जाऊ देऊ असा विचार करत होतो. एक्झॅक्टली. हे कॉन्ट्रॅक्ट पूर्ण कर आणि बघ रेवती मॅम तुला कुठे नेऊन ठेवतील ते. ओके. पण मला अजून एक भीती आहे. आता कसली? आजोबा.
आजोबा त्यांचं काय? खूप चांगला माणूस आहे तो. मलाही एक चांगला मुलगा मानतात. त्यांना ज्या दिवशी कळेल की मी आणि रेवती मॅडमनी त्याला फसवलंय, काय वाटेल त्यांना? हर्ट होतील ते. हे बघ सौरभ, तू रेवती मॅमना अजून ओळखलं नाहीयेस. त्यांचा कुठलाही प्लॅन अगदी फुलप्रूफ असतो, तेव्हा जास्त विचार करू नकोस. मी निघते. एअरपोर्टवर वेळेवर ये. पंचमी, धारवडना. हे पंचमी. केदार, तू का घेऊन आलायस यांना? तुम्ही प्लीज जा इथून. हे बघ, आगाऊपणा करू नकोस. ही असली नाटकं करायची असतील ना तर परत जा तुम्ही. भोगलाय म्हणून बोलतोय आम्ही, हाऊस नाहीये. ये पुरे एक अशी उलट्या हाताची देईन ना, माफी माग घरवडणांची. घरवडणांची माफी माग. केदार, मला माफी बिफी नको आहे. मला सुहासला भेटायचंय. प्लीज तू तपासलं त्याला लवकर. घरवडणा, तुम्हाला माफी नको असेल, मला हवी. पंचमी, तू माफी मागणार आहेस की मी त्याला न तपासता घरी जाऊ? सॉरी अण्णा. गुड. या घरवडणा. सावकाश मॅम. बस सावकाश. काय झालं? मॅम खूप थकल्या आहेत सर, पण प्राची वाचली. थँक गॉड. फक्त डोक्याला थोडा मार लागलाय, पण शिंदे सरांचं आणि मॅमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, कारण केस खरंच खूप क्रिटिकल होती. प्राचीच्या वडिलांना कळवलं? हो, ढगे आहेत त्यांच्याजवळ. फक्त सर तुम्ही मॅमकडे बघाल का? कारण मला राऊंडला जायचंय. डोंट वरी, मी आहे इथे. ओके, थँक्यू. राधाचं म्हणणं खरं आहे. डेंग्यूची लक्षणं वाटतात. डेंग्यू? नाही, तुम्ही काही काळजी करू नका. इथे प्रथमेश हॉस्पिटल आहे, तिथे ऍडमिट करूया, कारण राधाचं हॉस्पिटल थोडं लांब पडेल. पण केदार, अरे काळजी करू नकोस, मी आहे ना. डॉक्टर अवसट म्हणून माझे मित्र आहेत तिथे, मी फोन करतो त्यांना लगेच. सुहास, घाबरू नकोस, मी आहे ना. होशील व्यवस्थित. जरा आराम केलास ना की बरं वाटेल. आणि मी आहे ना. केदार, तुला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतोय ना, 1-2 दिवस तिकडे राहिलास की बरं वाटेल तुला. काही काळजी करू नकोस.
सुहास कसा आहे? घरवळ ना, तुम्ही आत आराम करा आणि टेन्शन घेऊ नका, आम्ही आहोत ना. बसा तुम्ही. काय रे, कसा आहे सुहास? बरा आहे ना? हो, राधाला जे वाटत होतं ते खरं असावं बहुतेक. डेंग्यूची शक्यता आहे. अरे देवा, आता? नाही, त्याला ऍडमिट केलंय अवचटांच्या हॉस्पिटलमध्ये. त्यांचंही तेच म्हणणं पडलं, बहुधा डेंग्यूच असावा. मी तिकडे एकटीच असेल ना हॉस्पिटलमध्ये? मी जाऊ का तिच्या सोबतीला? नाही, आई वडील आलेत तिचे. तसे आई वडील आले ना, तसं घरवंडांना म्हणाले तुम्ही गेलात तरी चालेल. हे कळतं का या पंचमीला? आता वेळ काय आहे, आपण वागतोय काय? जाऊ दे, थोड्या वेळाने ना मीच अण्णांना घेऊन हॉस्पिटलमध्ये एक चक्कर मारेन. आपल्या दृष्टीने सुहासची तब्येत सुधारणं हे महत्वाचं आहे. राधा, हे राधा, थोडा वेळ झोप. जरा शांतपणे पडलीस ना की बरं वाटेल. नाही, नको. तू फक्त माझ्या जवळ राहा. सीमा, अगं तुला कळलं का? केदारनी सुहासला ऍडमिट केलं. काय हा पसारा. नाही अगं, त्याचा तापच उतरत नव्हता. राधा म्हणाली ना तेच बरोबर, केदारचे तेच म्हणणं पडलं. डेंग्यूची टेस्ट करायला पाहिजे. आता टेस्ट झाल्या ना की कळेल काय झालंय ते. तुला कळलं का हॉस्पिटल मधलं? अगं ते जाधव हवालदार आहेत ना, त्यांच्या मुलीने गच्चीवरनं उडी मारून आत्महत्या करायचा प्रयत्न केला. वाचली बिचारी. आपल्या राधाने 4 तास ऑपरेशन केलं बरं का तिचं. काय काय आजकालच्या मुली, यांचं ना काही धड. सीमा ना, काय काय अगं कळलं का तुला मी काय सांगते ते?
काय झालं? अगं ते जाधव हवालदार त्यांच्या मुलीनी गच्चीवरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. वाचलीये ती. आपल्या राधानीच ऑपरेशन केलंय 4 तास.